ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुती आणि इंडिया आघाडी आणि वंचितकडून उमेदवार घोषित केले असून त्यांचा मतदारसंघात प्रचार सुरू आहे। गावोगावी बैठका सभा होत आहेत, मात्र यात रायगडच्या विकासावर कोणीही बोलताना दिसत नाही। एकमेकांची उणीधुणी काढण्यावर उमेदवारांचा भर अधिक असल्याचं दिसून येत आहे। रायगडमधील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यात विकास कामं अधिक झालीत, मात्र रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अलिबाग, श्रीवर्धन, पेण, महाड, गुहागर, दापोली या विधानसभा मतदारसंघातील असंख्य विकास कामं आजही रखडलेल्या अवस्थेत आहेत। इंडिया आघाडीकडून उद्धव ठाकरे सेनेचे अनंत गीते, महायुतीकडून अजित पवार गटाचे सुनील तटकरे तर वंचितकडून कुमुदिनी चव्हाण हे उमेदवार रिंगणात आहेत। त्यांचा प्रचार मतदारसंघात सुरू आहे। नाराज असलेले मित्रपक्षही प्रचारात सहभागी होऊ लागलेत। अद्याप मोठ्या सभा झालेल्या नाहीत, मात्र संवाद मेळावे, गाव बैठका, छोट्या सभांमधून प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर टीका करत आहेत। आतापर्यंत विकासाचा एकही मुद्दा प्रचारात आलेला नाही, त्यामुळे रायगडचा विकास या निवडणुकीच्या प्रचारातून गायब झालाय का असा सवाल मतदार करत आहेत। जिल्ह्यात प्रमुख समस्या मुंबई गोवा महामार्ग ही आहे। आजही 12 वर्षांनंतर हा महामार्ग रखडलेला आहे। पाणी समस्या हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आरोग्याची समस्या, बेरोजगारी, रखडलेले प्रकल्प, महामार्ग, कॉरिडॉर, घटत चाललेले भात क्षेत्र, बंद पडत असलेले उद्योग, शिक्षणाचे प्रश्न, ऐतिहासिक ठेवा, पर्यटन सुविधा, विकास कामे हे मुद्दे प्रचारात उपस्थित होत नाहीत। फक्त एकमेकांवर निशाणा साधताना रायगडचे उमेदवार दिसून येत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।